करायला पाहिजे ते तुम्ही करता. आता तुम्ही जसं की 80% मागणी केली आहे रोजगारांची, तर रेल्वेमध्ये, पोस्टामध्ये, विमानतळावरती. तुम्ही जेव्हा विमानतळावर प्रवेश करता तर तुम्हाला असं हिंदी बोलणार. CISFचे जे जवान आहेत ते हिंदी बोलतात. मग आमच्या तर पोरांनी काय करायचं? आणि आज लाखो रुपयाच्या नोकऱ्या आहेत. तुम्ही आज एवढा मोठा मुद्दा घेतला तर मुद्दा पण मी आमचे सागर पाटील वसईविराचे अध्यक्ष आहेत, त्यांची मार्फत सर्वेश आहे तसं म्हटलं आम्हाला भेट घ्या, भेटूया. मध्ये आमच्या रेल्वे बोर्डाची मीटिंग होती ना, 6 महिन्यात एकदा असतो. त्याच्यात सगळे उपस्थित असतात रेल्वे मंत्री. त्याच्यात पण मी बोललो होतो का एवढं स्थानिक आणि नोकऱ्या काय एवढं माझ्या मतदारसंघात सांगतो ऑल देशात सोडत माझ्या मतदारसंघात मी जेव्हा आपल्या रेल्वे स्टेशनला जातो तेव्हा मी जिथं पण जातो बघतो 80-85% तिथं बाहेरचे लोक असतात. मग या गोष्टीला प्राधान्य द्या. स्थानिक हा पहिला हक्कच आहे. ते काहीतरी मामा असं आहे की रेल्वेमध्ये भाषा वापराचा हा खूप मोठा मुद्दा आहे. आम्ही हिंदीच वापरायचे. आम्ही 7 वर्षापासून पाठपुरावा करून जवळपास 700 कोटीचं बजेट त्यांच्याकडून मागून घेऊन सगळ्या फलक चेंज करावं, मराठी आणायला लावली परत. अच्छा, 700 कोटी मंजूर करून आणले. त्यांचं आम्हाला कारण काय होतं नाव माहिती आहे का, की आम्ही परत कसं खर्च करायचा. मुंबई सेंट्रलला आंदोलन केलं, DRMच्या कार्यालयावर बसलो, हलणारच नाही म्हणून. तर असं कसं आहे, आता पाठिंबा, राजकीय पाठिंबा नाही. आता तुम्ही आमच्या सुदैवाने आमच्यासोबत आहात, आम्हाला बरं वाटतंय. आणि पवार साहेब तर पहिल्यापासून आहेतच, त्यामुळे आम्हाला एक हक्काचा माणूस आहे. आणि आता आपल्या दिबा पाटलांचा पण आम्ही खूप जोर लावलाय. आमचे योगेश मोहन नवी मुंबईचे अध्यक्ष आहेत. त्या दिवशी आम्ही पवार साहेबांना तुम्ही इकडे बसा पत्रकार रवी बस पवार साहेबांना त्या दिवशी याच विषयी पवार साहेब बोलले का आचारसंहितेमध्ये पोलिसांनी नाकार झाला. त्यांचं म्हणणं आचारसंहितेला पवार साहेबांना आंदोलनाविषयी त्यांना विचारलेलं आणखी बरोबर भेटलं असेल म्हणजे ते त्यांनाही विचारलं नाही, मुद्दाम करत ना. तुम्हाला सांगू त्यांचे खूप मोठे षडयंत्र याच्यात. तर आज आपला एवढा जोर झालेला विषय असताना आणि एकही भूमिपुत्र असं नाही किंवा एकही मराठी माणूस मला सांगा ना कुठला, म्हणजे फक्त समाजाच्या विषयी सोडून द्या, पण मराठी माणूस असं दाखवा एखादा. आता तुम्ही आमच्या जरांगा पाटीलांना भेटलात, पूर्ण पाठिंबा दिला. मी तर पहिल्यापासून सोबतच आहे. मी पूर्ण पाठिंबा दिला. आज लक्ष्मण हाकेंकडनं पण आला. प्रदेशाध्यक्ष आम्ही तर मामा असे बरंच लावलेत पूर्ण शहरांमध्ये. पूर्ण मीरा भाईंदरला लावल्यात, वसईला लावल्यात आणि पनवेल वगैरे यांनी फलक लावले दिबा पाटलांचे. दिबा पाटला आणि मामा यांचा मोर्चा झाला, मराठी मोर्चा भाईंदरला. त्यांना पण परमिशन नव्हती, पण आपण तो मोर्चा केला आणि आयुक्त पण बदली झाला, कमिशनर बदली करायला. कमिशनर. नाही काय असतं एक दिवसाच्या मोर्चाला